त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुली तर आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया अशी होती की या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि तिला जबरदस्तीने तिचं अपहरण करून तो व्हिडिओ सुद्धा जबरदस्तीने बनवण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडे जाऊया। जयदीप, आता गोपीचंद पडळकर यांनी केलेले दावे, तो व्हिडिओ आणि त्याचबरोबर सगळा घटनाक्रम याच्यावरती पुन्हा एकदा प्रकाश टाका। खरं तर पूर्वी काल दुपारी 3:30च्या दरम्यान मुलगी, तिचा भाऊ आणि तिची आई गाडीवरून लग्नाची खरेदी करून जात असताना त्यांना डोळ्यात चटणी टाकली गेली आणि मुलीचं अपहरण केलं गेलं। त्यानंतर जे आहे असं सांगण्यात आलं, त्या पद्धतीने तक्रार पोलिसांनी लगेच त्याच्यावरती 6 पथकं रवाना केली त्यांच्या शोधण्यासाठी। सुरुवातीच्या काळात नगरच्या बाजूने ते पुन्हा एकदा पुण्याकडे गेले आणि पुण्यावरून पुन्हा एकदा सासवडकडे आल्याचा अशा पद्धतीने पोलिसांनी ट्रॅक आखला। परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मोठ्या संख्येनं जो आहे तो रोष पाहायला मिळाला। मोठ्या संख्येनं विविध संघटना ज्या आहेत हिंदुत्ववादी, त्यांनी पोलीस स्टेशन पुढे ठिय्या मांडला। रात्री पुणे सोलापूर हायवे देखील रोखून धरला होता। त्यानंतर जो आहे तो जनआक्रोश मोर्चा काढला जाणार जे आहे त्याचं काल रात्री सांगितलं गेलं आणि या घटनेच्या निषेधार्थ जे आहे ते आज भिगवण बंदची हाक देण्यात आली। या मोर्चाला जो आहे तो आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि विविध संघटनांचे या ठिकाणी ते हिंदू संघटनांचे आहेत ते अधिकारी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहणार होते। आणि त्यानंतर जो आहे ते सकाळपासून त्यांची एकच मागणी होती, झालेल्या घटनेचा तपास व्हावा, दोषींवर कारवाई व्हावी आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी की मुलीला सुरक्षितरित्या घरी आणावं। आणि त्यानंतर जो आहे तो 4 वाजता मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र मोर्चाला काहीसा उशीर झाला आणि त्यानंतर जो आहे तो मुलीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे की मी माझ्या मर्जीनं गेले होते, माझ्या कुठल्याही प्रकारची चटणी माझ्या डोळ्यात टाकली नव्हती, असं जे आहे ते मुलीने सांगितलं गेलं। मात्र आता गोपीचंद पडळकरांनी असा आरोप केलेला आहे की हा तिच्याकडून व्हिडिओ बनवून घेतलेला आहे, तिच्यावरती प्रेशर टाकलं गेलेलं आहे आणि याचाच जाब विचारण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि विविध संघटना ज्या पद्धतीने मोर्चाचं नियोजन होतं त्या पद्धतीनं आता भिगवण पोलीस ठाण्यासमोर आलेले आहेत आणि आता ते पोलिसांशी चर्चा करणार आहेत। मात्र या ठिकाणी मॉब मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे चर्चेला थोडा विलंब लागतोय। आता या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि इतर जे आहेत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासूनचं जर पोलिसांनी या दोघांचं ट्रॅक रेकॉर्ड काढलं तर साधारणतः 1 महिन्याभराची जे कॉल रेकॉर्डिंग आहेत किंवा कशा पद्धतीनं जे CDR काढले गेले त्याच्यामध्ये जे आहे ते 1 महिन्यापासून हे दोघं एकमेकांशी संवाद साधत होते। अर्थात हा फक्त फोनवरचा संवाद होता, व्हॉट्सअपवर काही बोलणं झालं होतं का याचा देखील तपास करत होते। यांच्यासाठी जे आहे ते 6 पथकं पोलिसांनी रवाना केली होती आणि जवळपास 200 ते 250 किलोमीटर, खरं तर त्या दोघांचेही मोबाईल बंद होते। 200 ते 250 किलोमीटर या पोलिसांनी तिचा CCTVच्या आधारे जो आहे तो या ठिकाणी तपास केला। मात्र अद्यापपर्यंत ही मुलगी आणि मुलगा ज्याने अपहरण केलं होतं ते पोलिसांना मिळून आले नसले तरी या ठिकाणी जो आहे तो व्हिडिओ समोर आल्यानं एक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। आता नेमकं सत्य काय आहे, ज्यावेळेस ती मुलगा आणि मुलगी समोर येईल त्याच वेळेस समजू शकेल। पूर्वी जयदीप, या दोघांमध्ये बोलणं होत होतं आणि साधारणपणे 1 महिन्यापासून बोलणं होत होतं, याची माहिती समोर आली असं आपण सांगितलं। पण या व्यतिरिक्त या मुलीची जी पार्श्वभूमी आहे किंवा ज्यांच्यावरती आरोप केले जातात अपहरणांचे, त्यांची पार्श्वभूमी याबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली आहे का? खरं तर पूर्वी जे पोलिसांनी सांगितलं होतं, पोलिसांनी फक्त 1 महिन्याचे CDR किंवा जे रेकॉर्डिंग आहे ते काढलं होतं आणि त्याच्या आधारे हे दोघं 1 महिन्याभरापासून बोलत होते असं सांगण्यात आलं होतं। आता त्या मुलीनं जो व्हिडिओ समोर आलाय तर त्याच्यामध्ये तिचं म्हणणं असं की आमच्या दोघांचे साधारणपणे 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते, कुठल्याही प्रकारचं माझं अपहरण केलं नाही, मी माझ्या मर्जीनं गेले असं सांगण्यात आलंय। खरं तर या म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस हे अपहरण सांगितलं गेलं, तशा पद्धतीचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र आता ज्या मुलीचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यांची ओळख, आता दुसरी गोष्ट अशी आहे की या मुलीचं 22 तारखेला लग्न ठरलं होतं, लग्न देखील होणार होतं, मात्र त्याआधीच असा प्रकार घडला आणि त्यातून जे आहे ते आता ही मुलगी आणि मुलगा साधारणतः 100 मीटरच्या अंतरावरती राहतात, लहानपासून एकमेकांना ओळखतात। ती मुलगी जी आहे ती मागच्या 2 ते 3 वर्षापासून मामाकडे शिकण्यासाठी गेली होती आणि हा मुलगा आणि मुलगी शेजारी राहत असल्यामुळे त्यांची ओळख होती। आणि काल ज्यावेळेस हा प्रकार घडला दुपारी 3:30च्या दरम्यान त्यावेळेस असं सांगितलं गेलं, तक्रार देखील तशी दाखल केली गेली की लग्नाची खरेदी करून, या मुलीचं 22 तारखेला लग्न होणार होतं, लग्नाची खरेदी करून घरी जात असताना हा प्रकार घडला आणि तिचं अपहरण करण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी साधारणपणे 6 पथकं रवाना केली होती आणि आता जो व्हिडिओ आलाय तो समोर सगळ्यांसमोर आहे। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी फसवून नेल्याचा आरोप जो आहे तो गोपीचंद पडळकरांनी केला आणि तिच्यावरती दबाव टाकला गेला। जयदीप, आमदार संग्राम जगताप आता इथे पोहोचलेले दिसत आहेत। जयदीप, अजून एक महत्वाची गोष्ट आहे की भिन्न धर्मीय असल्यामुळे या
संपूर्ण प्रकरणाला त्याचीही किनार आहे. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे दावे केले जातात या मुलाबद्दल त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असंही म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकरांनी. अशी काही माहिती आपल्याला कळली आहे का? ज्यावेळेस हाच प्रश्न आपण पोलीस अधीक्षक जे संदीप गिल आहेत पुणे ग्रामीणचे त्यांना विचारला असता त्यांनी असं सांगितलं की अद्यापपर्यंत आम्हाला समोर आलेली नाही. तर दुसरीकडे आरोप केलाय गोपीचंद पडळकरांनी. खरं तर आता हा तपासाचा भाग राहील की नेमका त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा नाही. पोलिसांना विचारलं असता पोलिसांनी आतापर्यंत आम्हाला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र दुसरीकडे गोपीचंद पडळकर आरोप करतात की त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. स्थानिकांनी विचारलं, स्थानिकांच्या माहिती घेतली असता स्थानिक याच्यावरती बोलायला तयार नाहीत. मात्र आता जो तपासांतीचा जो भाग आहे हा शेवटी पोलिसांचा तपासाचा भाग आहे आणि त्यानिमित्त तो तपास पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आता दोघांना शोधणं. खरं तर साधारणतः 24 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. दुपारी 3:30-4ची घटना आता जवळपास या ठिकाणी 4:15 झालेल्या आहेत. म्हणजे साधारणतः 26 तासाच्या आसपास हा जो आहे तो कालावधी झालेला आहे. 25 तासाच्या पेक्षा जास्त तास उलटून गेल्यामुळं अद्यापपर्यंत पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आलेलं नाहीये. मात्र जो व्हिडिओ समोर आलाय त्याच्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण जे आहे तो मिळालं गेले. खरं तर हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळला गेला, वेगवेगळे आरोप केले गेले. मात्र नेमकं काय आहे हेच चौकशी अंती होईल. सगळ्यात महत्त्वाची आता पोलिसांची प्राथमिकता आहे की त्या दोघांना पकडणं, त्या मुलीचा शोध घेणं आणि त्यानंतर जे आहे ते पुढचा जो काही नेमकं काय झालं होतं हे आपल्याला त्याच वेळेस समजू शकेल. पूर्वी नक्कीच जयदीप, तू सोबतच राहा. एकदा पुन्हा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की भिगवणमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. कारण काल इथे एका मुलीचं अपहरण झालेलं होतं अशी बातमी सुरुवातीला आली. यामध्ये मुलीच्या भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये चटणी किंवा मिरचीची पावडर टाकून 2 व्यक्तींनी तिचं अपहरण केल्याची बातमी पुढे आली होती, उघडकीस आलेली होती. परंतु आज या संदर्भामध्ये मोर्चासाठी लोक जमलेले असताना या मुलीचा एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपलं जबरदस्तीने अपहरण न झाल्याचं तिने सांगितलंय. आपण मर्जीने गेले असं सांगितलंय. आपण ती मुलगी नक्की या व्हिडिओत काय म्हणाली ते ऐकूया. माझ्या आठवडे मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसाने त्यांच्या सोबत राजकीय लोकांनी डोळ्या बसून येऊ नये मी माझ्या मर्जीने आले. माझ्या आठवडे मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसाने त्यांच्या सोबत राजकीय लोकांनी डोळ्या बसून येऊ नये मी